एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर 1.5 तास भेट, स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची माहिती। राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आनंदच होईल, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। शिंदेंची वैयक्तिक भेट असू शकते किंवा स्नेहभोजनाचीही, सामंतांची प्रतिक्रिया। देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू, 2034 साली नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठकाही सुरू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा दावा। नागपुरात आज काँग्रेस पक्षाकडून सद्भावना शांती यात्रेचं आयोजन। हिंसा झालेल्या भागात महात्मा गांधींनी सांगितलेल्या तत्वांचा जागर करण्यासाठी काँग्रेसकडून सद्भावना शांती यात्रा। राष्ट्रवादी पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक संपन्न, अजित पवारांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या। पक्षामुळेच आमदारकी आणि खासदारकी, त्यामुळे पक्षवाढीकडे लक्ष द्या, अजित पवारांचं वक्तव्य। जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याच्याही अजित पवारांच्या सूचना। नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं 1 दिवसीय निर्धार शिबिर, त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील शिबिराचा टीझर प्रदर्शित, टीझरच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल। आज होणाऱ्या 1 दिवसीय शिबिराच्या आधी ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन, शिवसेना पक्ष कार्यालयापासून मनोहर गार्डनपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली। निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं घेतली, आता गरज सरो वैद्य मरो अशी सरकारची भूमिका, जितेंद्र आव्हाड यांची टीका। लाडकी बहिणी योजनेच्या कुठल्याही पात्र बहिणीला या योजनेतून वगळण्यात आलेलं नाही, तसंच 3 जुलै 2024 नंतर या योजनेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत, मंत्री आदिती तटकरेंनी एक पोस्ट करत दिली माहिती। सरकारकडे केवळ लाडक्या कंत्राटदारांसाठी, मंत्र्यांच्या पगारासाठी, बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे। शेतकरी, एसटी कर्मचारी, लाडक्या बहिणींसाठी मात्र निधी नाही, हे स्वतःचा स्वार्थ साधणारं सरकार, आदित्य ठाकरेंची टीका। ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी आमदार पांडुरंग बरोर यांचा भाजपत प्रवेश, महसूल मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। काँग्रेसला मोठं खिंडार पडणार, येत्या काही दिवसात मोठे पक्ष प्रवेश होतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनिल नवगणेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, भविष्यात विकासासाठी एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंशिवाय पर्याय नसल्याचं नवगणेंचं वक्तव्य। तिकीट नाकारल्यानं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नाशिकच्या हेमलता पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेलाही महिनाभरातच जय महाराष्ट्र, शिवसेनेत कामाला न्याय देऊ शकत नसल्याची पक्ष सोडताना दिली प्रतिक्रिया। रायगड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार, आज अनिल नवगणे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत। पाणी टंचाई विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा दादरमध्ये हंडा मोर्चा, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, आंदोलनाला परवानगी नसल्याचं कारण देत पोलिसांनी मोर्चा अडवल्याची माहिती। घरगुती गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं दिवा शहरात आंदोलन, यावेळी महिलांनी चुलीवरती जेवण बनवून भाजप सरकारचा निषेध केला। आमदार सत्यजित तांबेंनी घेतला जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आढावा, शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याची सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया। पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून 872 तरुणांना रोजगार, यात 2 दिव्यांगांनाही रोजगार मिळाल्यानं आनंद व्यक्त। दीनानाथ मंगेशकर गर्भवती मृत्यू प्रकरण, भिसे कुटुंबियांकडून आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा, घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशनचं मत। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अहवाल येण्यास आणखी काही अवधी जाणार, 4 रुग्णालयांची कागदपत्र तपासावी लागत असल्यानं वेळ लागेल, ससून रुग्णालय अधीक्षकांची प्रतिक्रिया। अहवाल आल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी न करता कायदेशीर कारवाई करणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। तर इथून पुढे कुठलीही तनिषा भिसे होणार नाही, चाकणकरांची ग्वाही।
गोंदियातील गर्भवती महिलेच्या मृत्यूचं प्रकरण, जिल्हा प्रशासनाकडून कंत्राटी डॉक्टर आणि आरोग्य सेविकेवर कायम स्वरूपी सेवा समाप्तीची कारवाई. राज्यातील 20 ITI मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणार. फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाचे सामंजस्य करार. भारतीय रेल्वेचा आज 172वा वाढदिवस. वाडी बंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली होती. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून आता सेलिब्रेशन करण्यात येत आहे. शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांनी वाढ. नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्रीही शिधा वाटप दुकानातून करण्यास परवानगी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. सरकारचा जमीन भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका. आता 15 ऐवजी 9% व्याजदराने भूसंपादनाचा मोबदला दिला जाणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. यवतमाळमध्ये 8,97,000 हेक्टरवर खरीपाचं नियोजन. बी बियाणे खतांची पुरेशी उपलब्धता राहील याची दक्षता घेण्याचे कृषी विभागाला निर्देश. जालना जिल्हा परिषदेत सीईओच्या दालनासमोर पाणी टंचाईला कंटाळून एका ग्रामस्थाचा आत्मदहनाचा प्रयत्न. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात 15 वर्षांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. यवतमाळमध्ये पाण्यासाठी ग्रामपंचायतीत गळफास घेण्याचा प्रयत्न झालाय. सटवा बन्सी राठोड गळफास घेणाऱ्या व्यक्तीचं नाव. जलजीवन मिशनचे 2 वर्षांपासून अद्यापपर्यंत पाणी मिळालं नसल्यानं त्यांनी हे पाऊल उचललं. विहिरे आणि कूप नलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट, त्यामुळे पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा. ठाणे महापालिकेचं ठाणेकरांना आवाहन. नंदुरबारमध्ये भ्रष्टाचार विरोधात आदिवासी बांधव आक्रमक. भ्रष्टाचार विरोधी धडगाव समितीसमोर आंदोलन. बिरसा फायटर आदिवासी संघटनेच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात झाली. पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या. कोथरूडमधील उद्योगपतीचा सायबर मर्डर झाल्याची माहिती. कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलवून हत्या करण्यात आली. पुण्यातील उद्योगपतीच्या सायबर हत्येप्रकरणी 5 संशयित ताब्यात. बिहार पोलिसांच्या विशेष पथकानं संशयितांना जेहनबाद आणि नालंदा जिल्ह्यातून अटक केली. भिवंडीतील व्यापारी व्यावसायिक फरहद अखलाक शेख यांची हत्या झाली आहे. काही दिवसांपासून बेपत्ता असल्यानं कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. खंडणीचा मेसेज आल्याचंही समोर. परभणीत पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या स्टँडची भिंत कोसळली. 4 विद्यार्थी आज जखमी झाले. जखमींपैकी 2घांवर आता उपचार करून घरी सोडण्यात आले, तर उर्वरित 2घांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चैत्री यात्रेत विठुरायाच्या खजिन्यात तब्बल 2,56,00,000 रुपये जमा. मागील वर्षीच्या तुलनेत 1,29,00,000 रुपयांनी वाढ झाली आहे. लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री आणि विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीला उत्पन्न मिळालंय. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी हंगामातील धान पिकाला याचा फायदा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची पाहणी. शिंदेंसह पालिका आयुक्त भूषण गगराणी, मंगलप्रभात लोढांची देखील उपस्थिती. अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उद्घाटन. मुंबई अमरावती मुंबई विमानसेवा आजपासून सुरू होईल. मुंबईच्या बेलसीस पुलामुळे कोळी महिलांचं पुनर्वसन न केल्यानं कोळी महिलांचं आर्थिक नुकसान. मासळी साठ्यांच्या आणि सामग्रीचे बर्फाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती. परभणीत घेतलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून 35 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या घटनेत तरुणाचा मृत्यू झालाय. मृतदेह शौचालयात टाकण्यात आला होता. भाईंदरमधील बालेशहा पीर दर्ग्याजवळ एकाला टोळक्याकडून मारहाण. नशा करताना विरोध केल्यानं मारहाण झाल्याचा इम्रान असलम खान यांचा आरोप, तर जुन्या वादातून मारहाण झाल्याची पोलिसांची माहिती. देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार. सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज. भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषदेत माहिती. ठाणे महानगरपालिकेची एकाच दिवसात शहरातील 665 अनधिकृत बॅनर्सवर कारवाई. रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसंच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व बॅनर्स पालिकेनं हटवलेत.
मुंबईच्या अंधेरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ क्रिस्टल टॉवर समोर पार्किंग केलेल्या 4 ते 5 कारमध्ये मोठी आग. आगीत 4 ते 5 कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात. दुपारी 2:30च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. कोल्हापुरात 57 लाखांची बनावट दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. या प्रकरणी गुजरातमधील 2 आरोपी आता ताब्यात. कोल्हापुरात ऊसाच्या शेतात लावलेला 22 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. कोल्हापूर गुन्हे शाखेची ही कारवाई आहे. कागल तालुक्यातील मादाळ येथील दिनकर राणे यांच्या शेतात गांजाचं पीक. साताऱ्यातील साखरवाडी येथे गांजाची तस्करी करणाऱ्या कारला पकडण्यासाठी निघालेल्या कारला अडवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाला दुखापत. गोपाळ बदाणे असं जखमी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव. सोलापुरात पुन्हा तापमानानं गाठला उच्चांक. काल दिवसभरात 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. बीडमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्षाची आता स्थापना करण्यात आली आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार जाहीर. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, तर पॅराऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांच्यासह काही खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरव. साताऱ्याच्या पाटणमध्ये पर्यटन विभागाच्या डोंगरी महोत्सवाचं आयोजन. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि शेतकऱ्यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला. पुढील वर्षी कोकणात त्यानंतर खानदेश, विदर्भातही महोत्सव होणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. पुण्यात चक्क खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला. धायरी भागातील ज्वेलर्सचं 20 ते 25 तोळे सोनं लुटलं. दरोड्यादरम्यान पिस्तूल तुटल्यानं बिंग फुटलं. 3ही दरोडेखोर मात्र फरार. पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशत. फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवून कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. उत्तमनगर भागातील ही घटना आहे आणि या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय. जन्मदात्या पित्याकडूनच 11 वर्षीय मुलीवर अत्याचार. बीड जिल्ह्यातील नेकनूर तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. नराधम पित्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये महाविद्यालयीन तरुणीचं अपहरण करून हत्या. निषेधार्थ राजगुरुनगर शहरात कॅन्डल मार्च. आरोपीचं वकीलपत्र कुणीही घेऊ नका. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.